कशाचा जिजू झाला का? याला घालायला चड्डी नाही जिजू म्हणती तू बी. अगं सगळं वाटुळ झालं को लग्न आधी. ते नव्हते का कपडे बिपडे घालायचं माझा नवरा मित्राचे. अगं एकाची गाडी, एकाचं शर्ट, एकाचं जॅकेट, एकाचा बूट, एकाची चप्पल, एकाचा चष्मा. आणि एकाकडून 100 रुपये पेट्रोल साठी ते घेऊन लाईन मारायला यायचं मला. म्हणून पटले मी. नाही तर मला वाटलं सगळं ह्याच आहे काय की एका आज एक गाडी उद्या एक गाडी ह्याची त्याची मागून आणायचं. मी म्हणायचं ह्याच्याकडून लयच मोठ्या गाड्या आहेत का काय. असं होऊन फसलं बघ. फसलंच कामच फसलं. म्हणलं लय पैशावाला आहे, लय चांगलं, लय कपडे बिपडे लय फॅशनेबल आहेत. मला काय माहिती एका मित्राचं एक एक मागून कर ना, भूक लागली ना. करीत त्यांना दमधारा. अगं काही कामधंदा करीत नाही, नुसतं इथं बसलेला आहे बघ दिवसभर. नुसतं खायला 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 मागतोय. काम नाही, धंदा नाही, खिशात रुपडी नाही, काही नाही. अगं गॅस भरून आणायचा आहे, महिना झालं तर त्याला पैसे नाहीत. लेकराला चड्याला पैसे नाहीत. आणि लग्नाआधी काय फिकीत होता गे, ह्या देशात जाऊ त्या देशात जाऊ. कुठं माझे डोळे फुटले होते. माझा बाप चांगला मला स्थळ घेऊन येत होता गे चांगले चांगले. पण म्हणलं नाही, मला करायचंय तर ह्याच्यासोबतच करायचंय. तिथंच माझ्या बुद्धीने शेण खाल्लं बघ. लय अवघड झालं. तू तरी नको गे बाई, लव्ह मॅरेज करू नको, अरेंज मॅरेजच कर. अगं लग्नाला आता 2 वर्ष झाले. ते घराच्या बाहेर नाही म्हणायच. आपण रोज इकडं फिरायला जाऊ तिकडं फिरायला जाऊ. आणि 2 वर्ष झालं घरात जसं लग्न करून आणून ठेवलंय, घराच्या बाहेर नाही कुठं. साधं वडापाव खाऊ घालण्याची अवकात नाही. ह्याची नियम मला पिझ्झा झालं का, मला जायचंय भाई. कशाचा